नमस्कार सर्वांना, जय शिवराय. आपल्या कबूतरबाजी पिजन लव चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. खरं तर अनेक महिन्यापासून मला याविषयी विचारलं जायचं की जसं बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव द्वादशम हिंदकेसरी कोहिनूर बकासूर आणि बैलगाडा शर्यत या विषयांवरती व्हिडिओ बनवता, तसं कबुतरांविषयी पण व्हिडिओ बनवा, जेणेकरून अनेक जणांना त्याबद्दलची माहिती मिळेल आणि आपला पण नाद थोडासा एक्सप्लोर होईल आणि त्याला एक थोडंसं चांगल्या पद्धतीचं अजून स्वरूप येईल. तर अगोदर पण आपण आपल्या यूट्यूबवरती किंवा इंस्टाग्रामवरती बऱ्याचदा बेसिक वॅक्सिनेशन काय असतं, म्हणजे लसीकरण काय असतं, लासोटा काय असतो, लासोटा कसा द्यायचा असतो, लासोटा किती दिवसांनी द्यायचा असतो, किंवा इतर सगळ्या गोष्टी, रेसिंग होमर्स, साधी कबूतरं यांचं मेंटेनन्स कसा करायचा, या सगळ्या गोष्टींवरती आपण ऑलरेडी अगोदर पण व्हिडिओ बनवलेलेच आहेत. पण आत्ता सध्या आपला सीझन चालू आहे सगळ्यांचा, त्यामुळं अनेक जण त्याबद्दल प्रश्न विचारत असतात की पक्ष्यांची माहिती किंवा त्यांची क्वालिटी किंवा ते सगळं याविषयी व्हिडिओ बनवा. तर साध्या कबुतरांमध्ये आपण जसं जातवान कबुतरं घेतो किंवा लढत्या खाणीतली कबुतरं घेतो, त्याच्या मागचं जे खरं कारण असतं ते एकच असतं की त्यांची जी खाण असते किंवा त्यांची जी लाईन असते त्यांची एक हिस्ट्री असते की ती लढत्या खाणीतली कबुतरं आहेत. मग ते आपल्याला त्या पद्धतीत आपण सहज वापरतो ती. तसंच रेसिंग होमर कबुतरांचं पण तसंच आहे. रेसिंग होमर्स या नावातच त्याचं बरंच काही आहे. ते आपण जर त्याच्यावरती थोडासा अभ्यास केला तर आपल्याला त्यातली सगळी माहिती मिळून जाते. रेसिंग होमर्स म्हटलं की हे जे पक्षी आहेत हे खास करून आपल्या इथं किंवा बाहेर विदेशात पण रेसेससाठी वापरले जातात. तर त्याचा बेस पॉईंट जो असतो, रेसिंग होमरचा बेस पॉईंट जो असतो तो स्पीड, स्टॅमिना आणि होमिंग सेन्स असतो. आणि हा प्रश्न अनेकदा विचारत असतात की विनिंग पक्षी घेतलेत, विनर झालेले पक्षी घेतलेत, तरी पण त्यांच्या पट्ट्यांचा जो परफॉर्मन्स आहे तो पाहिजे असा नाही आहे. तर त्याच्या मागचं खरं कारण असं आहे की जसं बैलगाडा शर्यत क्षेत्रात बकासूर विविध पायऱ्यामध्ये पण पळून त्याच पद्धतीत पळतो, जिंकतो, त्याची ती हिस्ट्री आहे, त्याचे ते रेकॉर्ड्स आहे. तर त्याच्यामागचा जर थोडासा अभ्यास केला त्याच्या कारकिर्दीचा, तर त्याच्याकडं तो जो फॅक्टर आहे की प्रत्येकाबरोबर ताळमेळ जुळवून घ्यायचा, तसा सेम फॅक्टर रेसिंग होमर कन्सेप्टमध्ये तुम्ही पुण्यात, देशात, जगात कुठेही या गोष्टीचं जर यूट्यूब वगैरे सर्च केलं तर रेसिंग होमरचा जोड कसा लावायचा किंवा त्याचे जे बेस्ट पॉईंट असतात ह्याच्यावरती कुठंच नॉलेज नाही आहे. त्यामुळं इथं पण अनुभव महत्त्वाचा ठरतो. आणि बऱ्याच वेळा रेसिंग होमरमध्ये ज्या ब्लड लाईन्स असतात त्या इनब्रीड झाल्यामुळं तुमचा रिझल्ट येत नसतो. इनब्रीड म्हणजे दोन्ही लाईनचा रक्तगट किंवा त्याचे जे गुणधर्म असतात ते जर एकसारखे आले तर तुमचा रिझल्ट नाही येणार. ते पक्षी 100-1 किलोमीटरपर्यंत होमिंग करू शकतात. त्याच्या पुढं एकतर त्यांचा स्पीड कमी पडतो किंवा त्यांची होमिंग कॅपॅसिटी कमी पडते. आणि रेसिंग होमरमध्ये सगळ्यात सोपी फॅक्टर आहे, ज्यावेळेस आपण जोड पेअर करत असतो कोणी पण, त्यावेळेस जर असं तुमच्या ह्याच्यात येत असेल की तुम्ही जोड लावला आहे, 15 दिवस झाले, महिना झाला, त्याची अंडीच पडली नाही, तर याचा अर्थ ते रेसर इंटू रेसर ब्रीड झाले. ही साधी कन्सेप्ट आहे, एकदम सरळ आणि सोपी कन्सेप्ट आहे. दोन्ही रेसर क्वालिटीचे पक्षी तुमची ब्रीड झालेली, त्याच्यामुळे ते अंडी पडणार नाही. आणि त्यांच्या अंडी त्यानंतरही जर उशिरा अंडी पडली तर त्या अंड्यांमध्ये पिल्लं तयार होत नाही. मग असं जर होत असेल तर ते रेसर इंटू रेसर झाले. मग दुसरी कन्सेप्ट असते ब्रीडर इंटू ब्रीडर. आता रेसर म्हटलं की त्या पक्षामध्ये स्पीड चांगला असतो. ब्रीडर इंटू ब्रीडर कन्सेप्टला ब्रीडर म्हटलं की त्या पक्षामध्ये होमिंग कॅपॅसिटी आणि स्टॅमिना चांगला असतो. पण ब्रीडर इंटू ब्रीडर जेव्हा तुम्ही पेअर करता मग त्यावेळेस तो पक्षी बनतो, त्याच्यात रोगप्रतिकार शक्ती असेल ती चांगल्या पद्धतीची येते, त्याच्यामध्ये स्टॅमिना पण चांगल्या पद्धतीचा येतो. पण जो तुम्हाला स्पीड पाहिजे की समजा कुठलाही पक्षी
एका मिनटाला 1 किलोमीटरच्या आसपास साधारण स्पीड आहे त्याचा. म्हणजे एका तासाला 60 किलोमीटर तो आरामशीर उडतो एअर डिस्टन्स. तर ते तिथनं पुढं तो जास्त असतो, त्यानुसार त्याची व्हेलॉसिटी वगैरे काउंट होते. आणि कुठल्याही खेळाचा रिझल्ट येण्यासाठी वातावरण, हवेची पोझिशन, सूर्याची पोझिशन आणि कुठल्या दिवशी खेळ चालला आहे तुमचा ते खूप महत्त्वाचं असतं. कारण कितीही चांगली ब्लड लाईन जरी असली तरी त्याला वेदर हे सपोर्टिव्ह पाहिजे. आपल्या देशात किंवा बाहेरच्या देशात पण वेदर कन्सेप्ट ही खूप महत्त्वाची आहे. आणि वातावरण हे 10, 20, 30, 40 किलोमीटरच्या फरकावर प्रत्येक ठिकाणी बदलत असतं. त्याच्यामुळं वातावरण हे या खेळात खूप महत्त्वाचं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचे जे मुद्दे असतात ते एक ठाम पद्धतीची लाईन पाहिजे की ज्याचं स्पीड जरी 1100-1200ची जरी व्हेलॉसिटी असते तरी ती एक ठाम पद्धतीत चालत असते. आणि ज्यावेळेस बॅड वेदर होतं, साईड विंड फॅक्टर, टेल विंड, हेड विंड फॅक्टर, यावेळेस या गोष्टीची गरज जास्त लागते. कारण टेल विंड फॅक्टरला कुठला पण पक्षी प्रॉपरली घराकडं येत असतो. पण ज्यावेळेस वाइंड चेंज होतं किंवा वेदर थोडंसं ढगाळ होतं, अशा वेळेस तुम्हाला होमिंग कॅपॅसिटी सगळ्यात महत्त्वाची. स्पीड इथं काय उपयोगाचं नाही. ज्याच्याकडं होमिंग कॅपॅसिटी चांगली आहे ते सगळे पक्षी प्रॉपर पद्धतीत घरी येतात. आणि बेसिक वॅक्सिनेशन्स असतात, लासोटा असतो, डिवॉर्मिंग असतं, वर्षातून एकदा डिवॉर्मिंग केलं पाहिजे. लासोटा तुमचा 3-3 महिन्यांनी तुम्ही लासोटा दिला पाहिजे. लासोटा जर आपण 3-3 महिन्यांनी व्यवस्थित रिपीट करत असेल तर आपल्याकडे PMU कधीच होत नाही. त्यामुळे लासोटा, डिवॉर्मिंग हे सगळ्यात 2 बेसिक वॅक्सिनेशन आहे. आणि परांसाठी तुम्ही फ्रीडमचा स्प्रे वापरू शकता, जेणेकरून त्याच्यावर ते परं वगैरे त्याची एकदम चांगले राहतील आणि शायनी आणि स्मूथ त्या पद्धतीची ते राहतील. त्यामुळे या 2-3 गोष्टी कुठली कबूतर असू द्या, साध्या असू द्या, गिऱ्हाईक असू द्या, रेसिंग उमर्स असू द्या, या 2-3 गोष्टी तर केल्या पाहिजेत. आणि त्यानंतरनं कुठलाही फॅन्सर असला, आपल्या इथला असू द्या, जगातला असू द्या, त्याच्याकडे काही लाईन बेसिक असतात की त्या लाईनमध्ये कुठलीही लाईन मिक्स केली तरी ठराविक अंतराचा जो कार्यक्रम असतो, प्रवास असतो, तो यशस्वीरित्या पूर्ण होत असतो. आणि अशा खूप कमी लाईन असतात. खरं सांगायचं तर अशा खूप कमी लाईन्स असतात. मग त्या लाईनमध्ये पेअरिंग करताना जास्त मुद्दे बघावे लागत नाही. पण ऑलमोस्ट ज्यावेळेस टॉपचं पेअरिंग आपण करत असतो त्यावेळेस सगळे बेसिक टिप्स मुद्दे असतात ते सगळे बघूनच त्याचं कॉन्फिगरेशन करावं लागतं. त्यावेळेस तो रिझल्ट येत असतो. त्यानंतरचा मुद्दा असतो लॉफ्ट क्लिनिंग, फिडिंग, लॉफ्ट ट्रेनिंग. फिडिंग हे आजकाल मिक्स फीड सगळ्यांना मिळून जातं, त्यामुळे फिडिंग हा काय मोठा मुद्दा नाही. लॉफ्ट क्लिनिंग तुमचं चांगल्या पद्धतीचं पाहिजे. आणि लॉफ्ट ट्रेनिंग कुठल्याही चांगल्या पद्धतीचा जो पठ्ठा बनतो तो 7 ते 8 दिवसामध्ये ऑटोमॅटिकली 1 तासाच्या आसपास उडतो. आणि जर तो तितका नसन उडत तर समजून जायचं आपल्या पेअरिंगमध्ये कुठंतरी काहीतरी कमतरता आली आहे. कारण जर तुमचं पेअरिंग चांगलं नसेल तर ती जी ब्रीड झालेली पिल्लं आहेत ती मोठी होस्तोपर्यंत त्यांना जी रोगप्रतिकारशक्ती असते ती मिळत नाही आणि त्या पद्धतीत ती राहत नाही. थोडं वातावरण बदललं तरी आजारी पडतात. त्यामुळं पेअरिंग, फ्लाईंग, फिडिंग हे सगळ्याचं जेव्हा कॉम्बिनेशन बनतं त्यावेळेसच आपल्याला तो योग्य पद्धतीचा रिझल्ट येत असतो.